जागा आणि 62 जागांवरून आता कल जे आहेत ते साधारण 35 जागांपर्यंत दिसत आहेत. एक 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी असेल किंवा मग उत्तर प्रदेशातला हा जो कल आहे तो म्हणजे तुम्ही मगाशी जो उल्लेख केला होता की उत्तर प्रदेशात जो पक्ष चांगली कामगिरी करतो तो पक्ष देशात सत्तेवर येतो. उत्तर प्रदेशातले हे कल आहेत भाजपसाठी चिंताजनक नक्कीच आहेत. काय कारणं वाटतायत या पिछाहाटीची? जर फक्त परफॉर्मन्स आणि परसेप्शन यातलं जर हे युद्ध असतं तर परफॉर्मन्स नाही असं म्हटल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव अपेक्षित होता. परंतु तसा तो दारुण पराभव भारतीय जनता पक्षाचा होताना दिसत नाही आहे. मागच्या वेळा त्यांना 303 जागा होत्या. यावेळी त्या जागा कमी होऊन साधारणपणे 272च्या आसपास 270च्या आसपास येतील असं आत्ताचं चिन्ह आहे. म्हणजे ज्याला आपण एक पूर्णपणे त्यांचा परफॉर्मन्स नाकारला का तर त्याचं उत्तर हे मतदारांनी त्यांच्या कलातनं आणि त्यांच्या निकालातनं आत्ता दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गेली 10 वर्ष योगींची सत्ता होती आणि मागच्या वेळेला योगींना त्याच्या आधीच्या निवडणुकीपेक्षा सुद्धा जास्त मतांनी त्या समाजाने त्या उत्तर प्रदेशच्या लोकांनी निवडून दिलेलं होतं. त्यानंतरच्या काळामध्ये आत्ता एक साधारणतः 10 वर्षानंतर एक प्रस्थापितांच्या विरोधातलं मत सर्वसाधारणपणे कुठल्याही राजवटीनंतर निर्माण होतं. ते त्यांच्या विरोधात निर्माण जे झालं असावं त्याच्यावर मात करण्यात त्यांना आत्ता आपल्याला यश येताना दिसत नाही आहे. कारण जर त्यांच्या धोरणांनाच जनतेनं नाकारलं असतं तर कदाचित त्यांना 35 जागासुद्धा मिळाल्या नसत्या. ज्या अर्थी 35-40 जागा त्यांना आत्ता मिळताना दिसत आहेत त्या अर्थी प्रस्थापितांच्या विरोधातलं मत हा जो एक भाग आहे, ग्रामीण भागातला असंतोष, मी वारंवार सांगतोय, मी संपूर्ण महाराष्ट्र भारतातल्या अनेक भागात फिरलो, 7 ते 8 राज्य या सगळ्या काळात कव्हर केली. त्यात मला एकच दिसलं की ग्रामीण भागामध्ये एक विलक्षण असंतोष आहे. महाराष्ट्रामध्ये तो कांदा उत्पादकांमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये तो सोयाबीन उत्पादकांमध्ये आहे. त्याला आत्तापर्यंत कुठे एक प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. तो प्लॅटफॉर्म आत्ता एक सक्षमपणे विरोधी पक्षांनी उपलब्ध करून दिला. एवढं क्रेडिट त्यांना 100% आपल्याला द्यावं लागेल. याचा अर्थ संपूर्ण भारत मोदींच्या राजवटीला विटलेला आहे का तर संपूर्णपणे तसं चिन्ह आत्ता दिसत नाही. जर तसं असतं तर यापूर्वी देखील या देशामध्ये ज्यांना 300 उमेदवार निवडून आलेले होते त्यांना निम्म्यावर आणलेलं होतं. तशी काही चिन्ह आत्ता आपल्याला दिसत नाही आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयीची नाराजी 100% नाराजी आपल्या निकालातनं आत्ता या ह्याच्यातनं दिसते. परंतु त्याचबरोबर त्या नाराजीचं प्रमाण इतकं मोठं नाही आहे की संपूर्णपणे भारतीय जनता पक्ष हा सत्तेतनं बाहेर निघेल. पण या मुद्द्यावरनं केतकर सर तुम्हाला प्रश्न असा आहे की नाराजी जरी दिसत असली आणि मतांचा म्हणजे जागांचा आकडा जरी कमी होत असला, जर भाजपला स्वबळावर 272चा आकडा गाठता आला नाही आणि मित्रपक्षांची मदत घ्यावी लागली तर मोदींच्या नेतृत्वावर एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतं आणि पुढचा काळ भाजपसाठी थोडासा म्हणजे जरी ते सत्तेवर आले तरी सुद्धा सत्ता राबवताना त्यांची दमछाक होऊ शकते. मला नाही असं वाटत. हा प्रश्न मोदींच्या स्टाईलचा आहे, मोदींच्या शैलीचा आहे. मोदींना पंतप्रधान केलं की ते त्यांचा बुलडोझरच चालवतात. मोदींना कोणत्या प्रकारे कोणी तुम्ही वेषण घालू शकत नाही. मोदींच्या व्यक्तिमत्वाचा प्रश्न आहे. मोदींना जे अफाट, ज्यांना अंधभक्त म्हणून ओळखलं जातं, त्या अंधभक्तांचा जो मोदींना पाठिंबा आहे तो ह्याच्यासाठी आहे की त्यांच्याकडे ती तथाकथित किलर इन्स्टिंक्ट आहे. हल्लीच्या मॅनेजमेंट स्कूल्समध्ये या किलर इन्स्टिंक्टला खूप भाव आहे की तुम्हाला मार्केटिंग करायचं असेल, मॅनेजमेंट करायचं असेल तर तुम्हाला किलर इन्स्टिंक्ट पाहिजे. ती किलर इन्स्टिंक्ट मोदींकडे आहे. ती काही प्रमाणात योगींकडे सुद्धा आहे. मोदींना मिळणारा पाठिंबा तुम्हाला साधी आकडेवारी तुम्ही लक्षात घ्या. वाजपेयींना 22 ते 25% मतं मिळाली होती. मोदींना 31% मिळाली. म्हणजे एकदम 9 किंवा 6% ती मतं वाढली. 30 मतं 31 ते 37% झाली 2019मध्ये. 2019मध्ये ती किलर इन्स्टिंक्ट म्हणजे त्यांनी बालाकोटमध्ये दाखवली पुलवामानंतर, आणि 2014मध्ये त्यांनी विकासाचं स्वप्न रंगवलं. प्रत्यक्षात त्या विकासाबद्दल या सगळ्या प्रचार यंत्रणामध्ये एकही शब्द त्यांनी उच्चारलेला नाही की आपण नोटबंदी केल्यानंतर सगळे काळे पैसे परत येतील, नोटबंदी झाल्यामुळे कॅशलेस व्यवहार वाढतील, नोटबंदी झाल्यामुळे उद्योगांना चालना मिळेल. यातलं काही खरं झालं नाही. ते नोटबंदी हा शब्द पण काढत नाहीत. त्यांना लाज वाटते की त्यांच्या लक्षात आले की हा मूर्खपणा झाला होता.
ते जीएसटी बद्दल जास्त बोलत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे जीएसटीचे पैसे जे ॲडिशनल येत आहेत ते इन्फ्लेशनमुळे येत आहेत, त्यामुळे जीएसटी बद्दल सुद्धा ते काही बोलू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी ह्या संपूर्ण प्रचारामध्ये कोणत्याही प्रकारे स्वतःच्या अचिव्हमेंटचा प्रचार केला नाही. प्रचार कोणता केला शेवटचे महिनाभर, तर परत हिंदू मुस्लिम, म्हणजे ते त्यांचं 2002 पासून जे ध्रुपद आहे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम, तेच त्यांनी परत आत्ता चालवलं. मग निरनिराळे मुद्दे काढले. त्या कुठच्या सणाच्या काळामध्ये मच्छीच खाल्ली, मटणच खाल्लं, मंगळसूत्र, हे असल्या मुद्द्यांवरती निवडणूक, एक जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची चर्चा निवडणुकीच्या काळामध्ये मंगळसूत्र आणि मटण मच्छी या पद्धतीने चालली होती. आणि पुन्हा मंदिर, त्याला त्या एम शब्दाबद्दल खूप प्रेम आहे मुसलमान, त्यामुळे त्या एम शब्दाचं स्वतः त्यांचं या नाव मोदीचं आहे ना, त्यामुळे त्या सगळ्या एमचा सगळा हा जो काही काला झाला, या काला झाल्यामध्ये या एमचं नुकसान झालं, म्हणजे मोदींचं नुकसान झालं. मुद्दा सरळ असा आहे की संबंध देशभर असंतोष आहे असं जेव्हा मी म्हणतो त्यावेळेला 100% नाही येतो. 100% कधीच नव्हता. मागे परवाच्या चर्चेत सांगितल्याप्रमाणे खुद्द राजीव गांधींना पण 49%च मतं आहेत, 50% सुद्धा नाही आहेत. मग त्यावेळेला तर केवढा असंतोष किंवा एकूण वातावरण सहानुभूतीचं इंदिरा गांधींच्या पार्श्वभूमीवर, तरी सुद्धा 49% मतं होती. याचाच अर्थ 100% असंतोष नसतो. काही ना काही प्रमाणामध्ये तुम्हाला जागा मिळतात, मतं मिळतात, तुमच्या बाजूने लोक असतात, काही मनापासून असतात, काही विकत घेतलेले असतात, पण तुम्हाला माणसं असतात कायम. त्यामुळे मोदींना पण तशी माणसं सपोर्टर आहेत. त्या अंधभक्त आहेत का भक्त आहेत ते त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे. परंतु अंधभक्तांचा पाठिंबा समजा धरला तर 22%वरून 31%पर्यंत गेलेला तो 9%चा जो भाग होता तो बऱ्याच अंशी अंधभक्तांचा होता. त्या अंधभक्त जरा असे डोळ्यावरची पट्टी आता गेली आहे आणि त्यांनी त्यांच्या नॉर्मल व्होट पॅटर्नला ते आलेत आणि म्हणून तो पराभव आहे. अगदी एक